काँग्रेसचे नेते महेंद्र शेठ घरत भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या माध्यमातून शेलघर येथे साई मंदिर उभारण्यात येणार। लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते साई मंदिरचे भूमिपूजन तर मंदिरासाठी 2.5 कोटींची देणगी केली जाहीर। देवाला मानण्याची भावना मनामध्ये असणे महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शेलघर येथील देवाला मानण्याची भावना मनामध्ये असणे महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शेलघर येथील साई मंदिराच्या भूमिपूजनावेळी केले। शेलघरमध्ये उभारण्यात येत असलेल्या या साई मंदिरासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी 1.5 कोटी आणि शकुंतला रामशेठ ठाकूर यांनी 1 कोटी अशी 2.5 कोटी रुपयांची देणगी जाहीर केली। शेलघरमध्ये श्री साई संस्थान सेवाभावी संस्थेच्या वतीने भव्य असे साई मंदिर उभारण्यात येणार आहे। या साई मंदिराच्या कामाचे भूमिपूजन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी पार पडले। नागरिक बंधूंनो आणि भगिनींनो, आज इथं मंदिराचं भूमिपूजन होत आहे। महेंद्र घरतांनी अतिशय चांगल्या विस्तृतपणानं खरी हकीकत सांगितली। भाषण करताना नुसतं मुद्दे मांडायचे तर कुठल्या इकडे गोळा केले नव्हे, तर हे गाव आहे भगतसाहेबांचं गाव आहे, जनार्दन भक्तांचं गाव आहे। जनार्दन भगत तसं पाहायला गेलं तर दिवा पाटलांचे 2 उजवे आणि डावे दत्तूशेठ भगत आणि जनार्दन भगत, पण प्रत्यक्ष कार्यकर्त्यांमध्ये काम करणारा कार्यकर्ता म्हणून जर पाहाल तर जनार्दन भगत साहेब होते। त्यांचं नाव मोठं व्हावं या दृष्टीने आम्ही सुरुवातीला पुतळा करावा का वगैरे अशा प्रकारे भेद झाले, तर म्हणून नको, पुतळा नको, त्यापेक्षा शैक्षणिक संस्था स्थापन करूया ना। आपण जनार्दन आत्माराम भगत ज्या भगत शिक्षण संस्था काढली, आज तिचे ॲटोनॉमस कॉलेज आहेत, लॉ कॉलेज आहेत, CBSE स्कूल आहेत, स्टेट बोर्डाची शाळा आहेत, मराठी माध्यम आहे, इंग्रजी माध्यम आहे। म्हणजे भगत साहेबांचं नाव हे फार मोठ्या प्रमाणात दिसत नसलं तरी पण ते आज सर्वत्र पसरलेलं आहे आणि त्यांच्या आशीर्वादानंच आम्ही काम करतो आहोत। म्हणजे मी रामशेठ ठाकूर म्हणा, महेंद्र घरत, अरुण शेठ भगत, YT आणि जे काही आणखी जे मंत्र्यासारखे वगैरे जे असतील, तर या सगळ्यांच्या दृष्टीने एक आशीर्वाद आमच्यावर भगत साहेबांचा लाभला। त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचं काम हे बघूनच आम्ही प्रयत्न केले, समाजात वावरत गेलो आणि म्हणून महेंद्रने सांगितलं की त्यांचा आशीर्वाद आमच्या पिढीला मिळाला। पण त्याच्यानंतर थोडं मी सर्वांच्या पेक्षा जरा ज्येष्ठ होतो, धावपळ करतो, माझ्या सहाय्यानं बाकीच्या लोकांच्या दृष्टीने सुद्धा जे जमेल तितकं काम आपण केलं आहे। पण पूर्वीचे शेलघर गावाकडे नजर टाकली तर दारूचं धूर निघणारं गाव असं होतं। म्हणजे दारूचं धूर इथून निघत हे प्रसिद्ध होतं। धुतूम आणि शेलघर कोंडेवाल ही 3 गावं साधारणतः अशी होती। आज या गावाकडे पाहिलं तर बंगल्यांचं गाव, मगाशी म्हटलं त्याप्रमाणे बंगल्यांचं गाव, पण नुसते बंगले नाही, बंगले अनेक ठिकाणी होतात पण कुठं नीट नसतं। आता पिंक सिटी म्हणून तुमच्या राजस्थानमधलं कुठलं शहर आपलं जयपूरला बोलतात, म्हणजे एक गोष्ट त्यांनी सुसूत्र पाळलेली आहे ना, तसं इथली सुद्धा घरं बांधत असताना व्यवस्थित एकमेकाला शोभतील अशी डिझाईन तर घेऊन छान सुंदर अशी बांधलेली आहेत। त्यामुळे भगत साहेबांच्या नावाच्या याच्यातून आत आलो किंवा दुसऱ्या कमानीतून जरी आलो तरी आपल्याला मन प्रसन्न होतं की नाही, गाव छान गाव आहे, सुंदर गाव आहे। एक चांगलं समाज मंदिर सुद्धा तुम्ही मानलंय, तेही चांगलं अगदी केलेलं आहे। तर या शेलघर गावाला अतिशय चांगलं असं रूप आलेलं आहे आणि कर्तृत्ववान कार्यकर्ते पण याच्यात निघालेत। पूर्वी दुसरं एक गोष्ट होतं, हे नास्तिकांचं गाव होतं, देव न मानणारे सगळे होते, पण आता देवाधर्माच्या ह्याला सेवेत सगळे रुजू झालेले आहेत आणि प्रत्येक जण थोडंसं त्याप्रमाणे करतात। आता आम्ही सुद्धा अजूनही आषाढी एखादी सुद्धा पाळत नाही। मच्छी आली असेल मच्छी खातो, भगत साहेबांचा चेहरा ना, त्याच्या घरी जावे म्हणून आलो की ते स्वतःचे म्हणजे मच्छी बनवायचे, मटण बनवायचे आणि त्यामुळं त्याच्याकडे ती सवय लागली। देवाला मानणार आहे मी 100%, म्हणजे असं काही आस्तिक नाही आहे, पण अगदी हे ह्याच्यातलं नाही की तास 2 तास पूजा करा वगैरे, याच्यातलं नाही। देवाला जायचं, अतिशय देव तिथे नमस्कार करणार, देऊळ दिसलं की आत नाही गेलो चालेल पण बाहेरून चप्पल काढून नमस्कार करणार, सत्यनारायण असलं की जाऊन करणार। म्हणजे देवाला मानणारा पण उगाच
अवडंबर ज्याला म्हणतात तसं प्रकारचं हे न करता आपला देव मानणारा आणि ही भावना मनामध्ये असणं ही जास्त महत्वाची आहे. आणि आज शेलकरकरांच्या मनामध्ये ही भावना रुजलेली आहे. त्याच्यामुळे सगळं गावच्या गाव त्या कामाला देवळाच्या कामाला आज लागलेलं आहे. आता एक तर मगाशी चर्चा झाली, बऱ्याचशा देणग्या पण जाहीर झाल्या. मी जेव्हा हा मोठा हार पाहिला तेव्हा अंदाज केला की नाही आपलं हारासारखं काय आपल्याकडे त्यांचं अपेक्षा असणार. आणि मी कधी बोललो होतो तर मला काय आठवत नाही, पण 2.5 कोटीचा आकडा हा दाबटला गेला. काही हरकत नाही, त्या अंदाजाने या पद्धतीनं